नमस्कार. माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घंगुर्डे. लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिमागी नक्षल असा एक शब्द प्रयोग केला. ज्यांच्या डोक्यात अजूनही नक्षलवाद आहे असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचा विरोध करत चिदंबरम यांनी म्हटलं, हो मी दिमागी नक्षल आहे. आता हे जे चिदंबरम असं म्हणालेले आहेत ते माजी गृहमंत्री आहेत. याच्यामध्ये एक मोठा विरोधाभास आहे. या विरोधाभासाकडे मी शेवटी येणार आहे. पण ते गृहमंत्री असताना ते नक्षलवाद या देशातून संपवू शकले नाहीत. तो संपवण्याचं काम गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांनी करून दाखवलं. 31 मार्च 2026 पर्यंत आम्ही नक्षलवाद, त्यांचा दहशतवाद संपवून टाकू असं त्यांनी सांगितलं होतं. तो त्यांनी संपवून दाखवला. असं जरी असलं तरी शहरी भागामध्ये अशी विचारधारा बाळगणारे आणि त्याचा प्रचार करणारे, त्याच्यासाठी आर्थिक मदत करणारे भरपूर मंडळी आहेत. निरनिराळ्या राज्यांमध्ये या साम्यवादी दहशतवादाच्या विरोधात अनेक कायदे देखील केलेले आहेत. एक काळ असा होता की त्या ठिकाणी तिरंगा झेंडा लागत नव्हता, मुलं शाळेमध्ये जात नव्हती, कुठलीही प्रगती त्या ठिकाणी होत नव्हती, लोक निवडणुकीत भाग घेत नसत, अशी परिस्थिती एकेकाळी त्या ठिकाणी होती. आज त्या ठिकाणच्या मुली ज्या नक्षलवादी टोळ्यांमध्ये असायच्या त्यांनी आपली शस्त्र ठेवली आणि ही जी शस्त्र ठेवली ती शस्त्र ठेवल्यानंतर त्या सर्वसामान्य जीवन जगू लागल्या. अलीकडेच छत्तीसगडमध्ये झालेल्या एका फॅशन शो मध्ये या सगळ्या मुली सहभागी झाल्या. त्यांनी रॅम्प वॉक केला आणि जनजातीय वेशभूषेचं त्यांनी प्रदर्शन केलं, मार्केटिंग केलं. हा या मुलींच्या जीवनात घडलेला बदल आहे. आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल की 6 एप्रिल 2010 या दिवशी छत्तीसगड मधल्या दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार या गावामध्ये सीआरपीएफच्या एका तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. लँडमाइन्स लावून ठेवले होते आणि त्याच्यामध्ये सीआरपीएफचे 76 जवान हे मारले गेले. या सगळ्या कारवाईचा जो मुख्य सूत्रधार होता नक्षली, त्याचं नाव हिडमा, मडवी हिडमा. हा हिडमा देखील मध्यंतरी एन्काउंटर मध्ये मारला गेला. आज त्या ठिकाणी सगळं सुरळीतपणे चालतं. लोक निवडणुकीत वगैरे भाग घ्यायला लागले, शाळा चालायला लागल्या. 15 ऑगस्टच्या दिवशी तिरंगा फडकायला लागला. पण हे जे दिमागी नक्षल आहेत, ज्यांच्या डोक्यात अजून नक्षलवाद आहे, तो सुद्धा काढला पाहिजे असं पंतप्रधानांच्या म्हणण्याचा अर्थ होता. हे जे 76 जवानांना मारून टाकलं त्याचं समर्थन वरवरा राव, हे स्वतःला कवी म्हणवतात, यांनी त्याचं समर्थन केलंय. त्यांनी सीआरपीएफचं त्या जंगलांमध्ये असणं हेच बेकायदेशीर आहे असं विधान केलेलं आहे. नक्षलपंथींनी ज्या 76 सीआरपीएफच्या जवानांना मारलं ते योग्यच केलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी उदाहरण दिलं, मुंग्यांच्या वारुळामध्ये साप घुसला तर मुंग्या त्याला चावून ठार करणारच. म्हणजे हे नक्षलग्रस्त इलाका आहे, जणू काही मुंग्यांचं वारुळ, आणि सीआरपीएफ जे तिथे आले ते म्हणजे साप. त्यांना तिथे यायचा अधिकारच काय असं या वरवरा राव यांचं म्हणणं आहे. त्यांनी या कत्तलीचं समर्थन केलेलं आहे.
आज त्या भागातनं नक्षलवादी दहशतवाद संपुष्टात आलेला आहे, पण मानसिक नक्षलवाद हा घालवला पाहिजे असं ते म्हणाले. आता चिदंबरम यांनी मी दिमागी नक्सल आहे असं म्हटलं, हा मोठा विरोधाभास आहे. एकतर त्यांनी त्यावेळेला या सगळ्या घटनेची जबाबदारी घेत राजीनामा देऊ केला. त्यावेळेला तुमची काही चूक नाही, तुम्ही राजीनामा देऊ नका असं त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी चिदंबरमना राजीनामा देण्यापासून परावृत्त केलं. आज ते मात्र काहीही चूक नसताना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आता यातला विरोधाभास काय आहे तो सांगतो. त्यावेळेला जेव्हा चिदंबरम यांनी राजीनामा देऊ केला तेव्हा विरोधी पक्ष नेत्या होत्या सुषमा स्वराज. त्यांनी लोकसभेमध्ये ही भूमिका घेतली की तुम्ही राजीनामा देऊ नका, त्याच्याने चुकीची भावना निर्माण होईल समाजात, नक्षलवादी हिंसाचारासमोर सरकार झुकलं, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला अशी भावना समाजात पसरेल, ती होऊ नये. नक्षलवादी हिंसाचाराच्या समोर सरकार झुकलं ही भावना होऊ नये, त्यामुळे तुम्ही राजीनामा देऊ नका अशी भूमिका सुषमा स्वराज या त्यावेळेला विरोधी पक्ष नेत्या होत्या. आणि सुषमा स्वराज हे म्हणाल्या याचा अर्थ भाजप ते म्हणाले. आणि मग त्यांनी असं म्हटलं, तुम्ही नक्षलवाद विरोधी जी पावलं उचलाल त्याला आमचं समर्थन असेल असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं. यातला विरोधाभास पुन्हा असा आहे की चिदंबरम हे आपल्या कारकिर्दीत नक्षलवाद संपवू शकले नाहीत. आज नक्षलवाद संपलेला आहे. काही लोकांच्या डोक्यात अजूनही नक्षलवाद आहे. लाल किले पे लाल निशान अशा घोषणा अजूनही दिल्या जातात. हा जो दिमागी नक्षलवाद आहे हा संपवला पाहिजे असं म्हटल्यानंतर चिदंबरम स्वतःलाच मी देखील दिमागी नक्षलवादी आहे असं म्हणतात. याच्यापेक्षा घोर विरोधाभास काही असू शकतो. मोदींना विरोध करता करता नक्षली दहशतवादाचं हे समर्थन करायला लागलेत, हे दृश्य समोर आहे. हे काही बरं नाही. त्यामुळे हे जे विचार मांडलेले आहेत हे जर आपल्याला पटले असतील तर लाईक करा. या विषयावर आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.